आता सुरुवातीला म्हणजे वॉर्मअप करणं का गरजेचं असतं, कारण की ज्यावेळेस आपण वॉर्मअप करतो त्यावेळेस आपली बॉडीचं टेम्परेचर वाढतं आणि यासोबतच आपलं हार्टबीट वाढतं. हार्टबीट वाढल्यामुळं जे ब्लड पंपिंग कॅपॅसिटी आहे ती वाढते आणि ते जे ब्लड पंपिंग आहे ते आपल्या सगळ्या जॉईंट्सपर्यंत किंवा मसल्सपर्यंत, मसल्सच्या अराउंड आणि जॉईंट्सच्या अराउंड चाललेलं असतं. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, तर आपले इंजरी होण्याचे चान्सेस खूप कमी होतात आणि यासोबतच आपली बॉडी हेवी वर्कआउटसाठी रेडी होते. बॅक मारताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर ते म्हणजे पुलअप्स. आता पुलअप्स मारायचे कसे, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बॉडीला पूर्णपणे खाली सोडायचं. तुमचे जे विंग्स आहेत ते बाहेर आले पाहिजेत. ज्यावेळेस विंग बाहेर येतील त्यावेळेस तुम्ही बॉडीला पुल करायचं आणि बॉडीला पुल केलं की परत खाली डाऊन करायचं. जोपर्यंत ते विंग्स निघत नाहीत तोपर्यंत तुमचे विंग्स बाहेर निघले पाहिजे, कारण की विंग्स बाहेर निघणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुमचे विंग्स बाहेर येतील त्यावेळेस तुमच्या विंग्सला ते स्ट्रक्चर पडत जातं आणि तुमची बॅक खूप मोठी दिसते. त्यामुळे विंग्स बाहेर येणं खूप महत्त्वाचं आहे. तर हा सेट आहे इन्क्लाइन बेंच प्रेस. या सेटला तुमची पोझिशन खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस तुमची पोझिशन बरोबर असते त्यावेळेस तुमच्या मिडल चेस्टला आणि लोअर चेस्टला ताण येतो. यासोबतच हा सेट मारताना रिपिटेशन्स कमी मारले तरी पण चालतील, पण रिपिटेशन्स एकदम स्लो मारले गेले पाहिजे. एक सेट झालेला आता, एक बॅकचं झालेलं आहे, एक चेस्टचं झालेलं आहे. आणि यासोबतच मला असं वाटतं मी बॅक पण बायसेप पण मारायला पाहिजे, बायसेप पण ट्रायसेप, कारण की परत आता खूप मोठा गॅप पडेल असं मला वाटतं उद्याचा. आणि आधीच एक 3-4 दिवस गॅप पडलेला, त्यामुळे मला परत तो गॅप पडू द्यायचा नाही. सो बॅक बायसेपचा बायसेप पण ट्रायसेपचा एक सेट तरी मारेन मी, 2 सेट तरी मारेन ॲटलिस्ट, पंप करायला सांगेल त्यांना. आता आपण बोलूया बायसेप्सवरती. ज्यावेळेस तुम्हाला बायसेप्सचं स्ट्रक्चर चांगलं करायचं असतं त्यावेळेस तुम्ही रिपिटेशन जास्त मारले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्क्वीजिंग करणं खूप महत्त्वाचं आहे बायसेपला. जोपर्यंत तुम्ही स्क्वीज करत नाही बायसेप्स तोपर्यंत तुमचं स्ट्रक्चर चांगलं येणार नाही बायसेप्स. आता जो सेट आहे तो आहे डंबल रेस फॉरवर्ड. या सेटमुळे तुमच्या लोअर चेस्टवरती आणि साईड चेस्टवरती खूप चांगले परिणाम होतो. लॅट पुल डाऊन, जो की सगळ्यात बेसिक व्यायाम आहे बॅकसाठीचा. या सेटमध्ये तुम्ही बार पुल डाऊन करता, पण जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुम्ही स्क्वीज करणं तुमचे बॅकचे मसल्स आणि त्यांना एक स्ट्रक्चर देणं, ते खूप महत्त्वाचं असतं. जितक्या वेळ तुम्ही रिपिटेशन्स माराल आणि जितक्या वेळ तुम्ही स्ट्रक्चर द्याल तुमच्या बॅकच्या मसल्सला, तेवढे तुमचे बॅकचे मसल्स चांगले स्ट्रक्चर्ड आणि चांगले बनतात. आणि यासोबतच बॅकचे मसल्स मारताना तुम्ही स्क्वीज करणं खूप महत्त्वाचं आहे त्यांना, आणि हळून मारणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढा हा सेट तुम्ही स्लो माराल आणि तुमचे मसल्स स्क्वीज कराल तेवढं तुमच्या मसल्सला, तुमच्या बॅकला एक चांगलं स्ट्रक्चर बनत जातं. जो सेट आहे तो आहे स्टँडिंग चेस्ट फ्लाय. आणि यासोबतच ह्यामुळे चेस्ट खूप चांगल्या प्रकारे गेनसुद्धा होते, खूप चांगल्या प्रकारे पंपसुद्धा होते. त्यामुळे हा सेट खूप चांगला मानला जातो चेस्ट मसलच्या ग्रोथसाठी आणि चेस्ट मसलच्या पंपसाठी. हा जो सेट आहे तो आहे सीटेड केबल रो.
आता हा सेट मारताना ज्यावेळेस तुम्ही हँडल रिलीज करत असता, जेवढे तुमचे हात जात आहेत, जेवढे शक्य असतील तेवढे रिलीज करा. तर याने काय होतं, तुमची बॅक पूर्ण वाईड ओपन होते आणि ज्यावेळेस तुम्ही परत पुल इन करता त्यावेळेस तुमची बॅक पूर्णपणे स्क्वीज होते. स्क्वीज होणं महत्त्वाचं आहे, कारण की स्क्वीज झाल्यावरती तुमच्या बॅकला एक चांगलं स्ट्रक्चर मिळतं.